सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आपण आज आत्ताच डॉक्टर झाडे यांनी नमूद केल्याप्रमाणे जमिनीच्या बाबतीत आणि मातीच्या बाबतीत बोलूया. जमीन माती ज्याला आपण माता पण म्हणतोय, सजीव आहे शेतकरी बंधूंनो. आणि तिचं आरोग्य, जसं आपण स्वतःचं आरोग्याची काळजी घेतो तसं जमिनीचं आरोग्य सुद्धा दिवसेंदिवस खालावत आहे आणि जमिनीच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं झालेलं आहे. आणि आपण वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा शास्त्रज्ञांकडून ऐकतात. शेतकरी जे सुशिक्षित शेतकरी आहेत, आजकाल ते सॉइल हेल्थ कार्ड, जमिनीची आरोग्य पत्रिका सुद्धा जपतायत आणि जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार जमिनीचं व्यवस्थापन करत आहोत. आज आपण दोन विषय या ठिकाणी हाताळूया. एक तर जमिनीचं आरोग्य काय आहे आणि माती परीक्षणाच्या दृष्टीनं मातीचा नमुना केव्हा घ्यावा, कसा घ्यावा आणि माती परीक्षण का गरजेचं. सर्वप्रथम मी जमिनीच्या आरोग्या बाबतीत बोलेल की जमिनीचे आरोग्य हे 3 गुणधर्मावर अवलंबून असते. जमिनीचे सुद्धा 3 गुणधर्म आहेत. जमिनीचा भौतिक गुणधर्म, जमिनीचा रासायनिक गुणधर्म आणि जमिनीचा जैविक गुणधर्म. जमिनीचे जैविक गुणधर्म हे मातीला सुद्धा आता वाटत असेल की मातीला शरीर नसतो, जीव नसतो, पण आम्ही शास्त्रज्ञ मंडळी म्हणतो की जमिनीला भौतिक सुद्धा आहे, रासायनिक गुणधर्म आहे आणि जमीनला जीव नाही आहे, मातीला जीव नाही आहे असं म्हणणारे जमिनीचा पोत खालावत आहे. जमिनीला जीव आहे, जमीन सजीव आहे. म्हणून जमिनीमध्ये जे जीवजंतू आहेत किंवा सूक्ष्म सूक्ष्म जीवजंतू जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते सतत कार्य करत असतात. आणि जमीन जेव्हा सजीव असते तेव्हाच हे कार्य करत असतात. जमीन जेव्हा निर्जीव होऊन जाते याचा अर्थ आहे की जमिनीमधले जे जीवजंतू आहेत ते आता राहिलेले नाही आहेत आणि जमिनीची सुपीकता त्याच्यामुळे खालावते आहे. तर शेतकरी बंधूंनी हे लक्षात ठेवायचं आहे की जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी जमिनीचे भौतिक गुणधर्म आपल्याला माहित आहे की जमीन जेव्हा आपण म्हणतो किंवा माती जेव्हा म्हणतो, मातीमध्ये हवा खेळती राहणं किंवा जमिनीमध्ये जो घनता असते जमिनीची, जमीन ही एकदम टणक नसावी. जमीन टणक असली म्हणजे जमिनीच्या पाणी निचरा होण्याची क्षमता कमी होऊन जाते. जमिनीला कलर सुद्धा असतो. काळी जमीन, आपण लाल जमीन म्हणतो, भुरकट जमीन म्हणतो. हे जमिनीचे भौतिक गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये जे छिद्र असतात, सच्छिद्रता म्हणतो जमिनीची, ही जमिनीचे भौतिक गुणधर्म आहे. आणि जमिनीचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते आपण माहिती आपल्याला आपण ऐकत सुद्धा असतो की जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सर्वात महत्वाचा आहे जमिनीचा सामू, जमिनीचा पीएच, जो आपण म्हणतो की 6.5 ते 8च्या दरम्यान असायला पाहिजे किंवा 7.5च्या आसपास असायला पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये, मराठवाड्याच्या जमिनीमध्ये 7.5च्या आसपास किंवा 7.5 ते 8च्या दरम्यान जर असेल तर जमीन ठीक आहे. आणि जेव्हा जमिनीचा सामू हा 6.5च्या खाली जातो किंवा जमिनीचा सामू हा 8च्या वर जातो, अशा वेळेस आपण जमिनीची रासायनिक गुणधर्म सगळेच रासायनिक गुणधर्म हे डिस्टर्ब होतात आणि जमिनीची सुपीकता सुद्धा खालावते. सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता ही जमिनीच्या सामूवर अवलंबून असते. आणि मी आज जसं बोललेलो आहे की जमिनीचा सामू हा आपल्या मराठवाड्यात कमीत कमी 7.5 ते 8च्या दरम्यान असायला पाहिजे. आणि जर हा जमिनीचा सामू 8च्या वर गेला, जनरली आम्ही पाहतोय मराठवाड्याच्या जमिनीचा मातीचा नकाशा सुद्धा आम्ही काढलेला आहे. तर हे जमिनीचे 8च्या आसपास आपला मराठवाड्याच्या जमिनीचा सामू असतो. पण ज्या ठिकाणी जमीन प्रकल्पग्रस्त आहे, ज्या ठिकाणी कालव्याचं पाणी मिळते, अशा ठिकाणी शेतकरी जमिनीला पाणी देताना काळजी घेत नाहीत. म्हणजे जास्तीचं वाजवीपेक्षा जमिनीमध्ये पाणी जास्त देतात आणि अशामुळे जमिनीत असलेले क्षार, जेव्हा उन्हाळा येतो, एप्रिल मे महिना असतो, अशा वेळेस जमिनीत असलेले जे क्षार असतात ते बाष्पीभवनामुळे वर येतात. जमिनीमध्ये वरच्या थराला, हे तुम्ही पण पाहिलं असेल की वरच्या थराला क्षार जमा होतात आणि हे डोळ्यांना सुद्धा दिसतात. अशा ठिकाणी जमीन ही खराब होते आणि त्याला आपण म्हणतो की जमीन अल्कली झालेली आहे किंवा जमीन जी आहे खराब झालेली आहे, चोपण झालेली आहे.
तर ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होतं म्हणजे तो जमिनीच्या सामूला. तो सामू जेव्हा डिस्टर्ब होतो, सामू आपल्याला जसा पाहिजे तेव्हा नसतो, त्या क्षारामुळे, क्षार जितके वाढतील सामूचं प्रमाण तितकं वाढतं. आणि जेव्हा जमिनीचे क्षार खूप वाढतात, अशा वेळेस क्षारच फक्त राहतात आणि जमिनीतली अन्नद्रव्ये जसं नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम अन्नद्रव्ये जसं गंधक आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जसं जस्त आहे, लोह आहे, बोरान आहे. ही 3 अन्नद्रव्यांचा मी खास करून उल्लेख करतोय, कारण आम्ही आजकाल पाहतो आहे की जमिनीमध्ये जस्त, लोह आणि बोरॉन ही 3 अन्नद्रव्ये मराठवाड्याच्या जमिनीमध्ये खूपच खालावत चाललेली आहे. आणि आम्ही आज त्याचे परिणाम सुद्धा पाहतो आहे डोळ्यांनी, की फळबागामध्ये आणि आणि भाजीवर्गीय सगळ्याच भाज्यामध्ये या अन्नद्रव्यांची कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा, दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा आणि मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा आपल्याला डोळ्याने दिसते आहे. तर हे सगळेच्या सगळे आपल्याला जर रासायनिक गुणधर्म आपल्याला अबाधित ठेवायचे असतील किंवा आपल्याला जमीन सुपीक ठेवायची असेल तर जमिनीचा सामू हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आणि आणि हा सामू जर आपण जपायला आपण म्हणजे शिकलो तर निश्चितच आपल्या जमिनीची सुपीकता वाढायला मदत होईल. तिसरा भाग मी आत्ताच बोलत होतो तो म्हणजे जमीन ही जिवंत आहे. ती जमिनीमध्ये असलेल्या जीवाणू आणि सूक्ष्म जीवाणूमुळे जमिनीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू असतात आणि आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू हे वेगवेगळी कार्य करत असतात. आणि जीवाणूची जेव्हा कमतरता होते, जीवाणूची संख्या जेव्हा खालावते, तेव्हा जे अन्नद्रव्य उपलब्ध नाही आहेत ते उपलब्ध होत सुद्धा नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो की जमिनीमध्ये जेव्हा आपल्याला स्फुरदची कमतरता दिसते तर आम्ही आपल्या शेतकऱ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही PSB टाका, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जीवाणू. उद्देश हाच असतो की हे एक विशेष प्रकारचं जीवाणू कार्य करत असतात आणि या कार्यामुळं स्फुरद हा पिकांना अवेलेबल होतो. तसंच नत्राच्या बाबतीत सुद्धा आहे, तसंच पालाशच्या बाबतीत आहे, तसंच गंधकाच्या बाबतीत आहे. तर वेगवेगळे जीवाणू हे वेगवेगळे अन्नद्रव्य उपलब्ध करण्यामध्ये कार्यरत असतात. आणि ही जीवाणूंची संख्या आश्चर्य वाटायचं कारण नाही. तुम्ही समजू शकाल की एका सुईचा जो नाका असतो त्याच्यावर लाखो जीवाणू असतात. आणि आपण जेव्हा जमिनीमध्ये जीवाणू खतांच्या द्वारे ट्रीटमेंट देतो, सीड ट्रीटमेंट देतो किंवा पालेभाज्या लावतो वेळेस रोपांना जी ट्रीटमेंट देतो त्याद्वारे आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो तर ही जीवाणू जमिनीमध्ये लाखोंच्या संख्येने जातात. आणि जेव्हा हे जमिनीमध्ये जातात तेव्हा ते आपलं कार्य करत असतात आणि त्यांचं मल्टिफिकेशन सुद्धा होतं. म्हणजे जमिनीमध्ये या सूक्ष्म जीवाणूंची संख्या कंटिन्यू वाढत जाते. आणि ही सूक्ष्म जीवाणू ही जमिनीमध्ये जेव्हा वाढत जातात तर जमीन सजीव होते. आणि ही सजीव जमीन आपल्याला पुढील पिकांसाठी अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी कामी येते. तर आपण जमीन सजीव ठेवण्यासाठी ही काय करायचं त्याच्या बाबतीत आपण बोलूया आज. जमिनीचे तिन्ही प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म, त्याच्यानंतर रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे दिवसेंदिवस इम्प्रूव्ह व्हायला पाहिजेत, म्हणजे त्यांच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आणि ही वाढ होण्यासाठी काही फॅक्टर कारणीभूत, वाढ न होण्यासाठी काही फॅक्टर कारणीभूत आहेत. आणि ही फॅक्टर कारणीभूत आपण त्यांना मॅनेज करू शकतो. यालाच म्हणायचं की जमिनीचे व्यवस्थापन. आणि त्यात मी महत्वाच्या काही जमिनीच्या व्यवस्थापनाच्या टिप्सच्या बाबतीत बोलतो आहे. सर्वात प्रथम आपल्याला सवय आहे मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो की शेतकरी लहानपणी, माझं पण लहानपण शेतात गुजरलेलं आहे, तर आम्ही पाहतो की आमचे वडील, भाऊ आणि चुलते हे प्रत्येक उन्हाळ्यात जमीन नांगरून ठेवायचे. आणि जमीन नांगरून तळ ठेवली की दुसऱ्या सीझन मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्यांची अशी धारणा असायची की जमीन ही मे मध्ये जर तळलेली असेल तर जून मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही जमीन पिकासाठी चांगली असते. पण आता शास्त्रज्ञ म्हणतायत आणि संशोधन सुद्धा म्हणते की ही जी आपल्याला जी प्रॅक्टिसेस आहे, नांगरणं वखरणं बार बार करायची नाही आहे. हे जेव्हा नांगरणी वखरणी आपण नांगरणी तर आम्ही म्हणतो की 3 वर्षातून एकदा केली तरी चालेल.
आणि वखरणी जी आहे किंवा कोळपणी सुद्धा आहे ती कमीत कमी करायची आहे आपल्याला. कमीत कमी करायची याचा अर्थ हा नाही आहे की आपल्याला जी गवत वगैरे आहे ते हर्बिसाइड किंवा विटीसाइड मारून तणनाशकांचा खूप वापर करायचा. समतोल वापर करायचा, तणनाशकांचा समतोल वापर करायचा आणि गवत हाताने उपटणं किंवा बाया लावून आज बाया सुद्धा मिळणं झाली आजकाल लेबर. हा पण प्रॉब्लेम आहे. शेतकरी बंधू म्हणतात की हर्बिसाइड आणि विटीसाइड वापरल्याला पर्याय राहिलेला नाही. पण कोणत्याही खतांचा असो किंवा ह्या तणनाशकांचा असो वापर जर आपण व्यवस्थितरित्या केलं तर ते आपल्याला उपयोगी पडतं. आणि शेतकऱ्यांनी जर व्यवस्थितरित्या तणनाशकांचा किंवा खतांचा वापर केलेला नाही तर किशोर आवाज येत नाही म्हणून कॉमेंट करते कोणीतरी. आवाज येते का माझी? येते सर, किशोर येते सर. आवाज येतोय सर. कोणीतरी येतोय आवाज येतोय. चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे की आवाज येत नाही म्हणून मी त्याच्यामुळे तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी बोललेलो. नाही, यांना नेटवर्क प्रॉब्लेम असेल सर. नेटवर्क मुळे येत नसेल त्यांच्या. मी जमिनीच्या बाबतीत बोलत होतो की हे जे आपण सपाटा लावतो नांगरण्याचा वखरण्याचा ते कमी करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे जो जमिनीचा खालचा थर वर येतो आम्ही त्याला इंग्रजीमध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणतो. आणि या ऑक्सिडेशन मध्ये जमिनीचा खालचा थर वर येतो आणि हा सूर्यप्रकाशाच्या एकदम समोर असतो. अशा वेळेस जमिनीमध्ये असलेलं सेंद्रिय कर्ब ह्याचा नाश होतो. आणि सेंद्रिय कर्ब हा आपल्या दृष्टीनं जसं आपलं हार्ट आहे किंवा हार्टला आपण म्हणतो की जेव्हा आपण जिवंत राहायचं असेल तर आपला हार्ट चांगला असायला पाहिजे, तसा सेंद्रिय कर्ब हा गाभा आहे, मुख्य आहे. आणि सेंद्रिय कर्बाची कमतरता जर दिवसेंदिवस गेली, सेंद्रिय कर्ब हा सूक्ष्म अन्नद्रव्यांना खाद्य म्हणून सुद्धा कामी येतो. सेंद्रिय कर्ब जेव्हा कमी होतो अशा ठिकाणी जमीन मृत होत जाते. तर शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, मी 25-30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा शिकायला होतो सेंद्रिय कर्ब जमिनीमधला मराठवाड्याच्या 1% आसपास यायचं. पण आता आम्ही पाहतोय आमच्याकडे सॉइल टेस्टिंग लॅब सुद्धा आहे. तर शेतकऱ्यांचे नमुने येतात, आम्ही नमुने तपासतो तर आम्ही पाहतोय की शेतकऱ्यांचे हे सेंद्रिय कर्ब खालावत चाललं आणि 0.5 म्हणजे अर्धा टक्के, तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल 0.3% आणि 0.3%, त्याच्यानंतर 0.2% पर्यंत सुद्धा सेंद्रिय कर्ब गेलेला आहे. तर असा हा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस जर कमी होत गेला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि सेंद्रिय कर्ब आम्ही जसं म्हटलेलं आहे की सेंद्रिय कर्ब हा सर्वात मुख्य घटक आहे मातीचा, जमिनीचा. आणि सेंद्रिय कर्बाची कमतरता ही सर्व अन्नद्रव्यावर परिणाम करते. जर सेंद्रिय अन्नद्रव्यांची कमतरता, आम्ही शेतकरी बंधूंना सल्ला देत असतो की शेतकरी बंधूंनी ही सेंद्रिय घटक जमिनीमध्ये टाकून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवायचं आहे. एक तर सेंद्रिय घटकामध्ये आपण पाहतो की शेतकऱ्यांना जेव्हा आपण म्हणतो की शेणखत टाका तर शेतकरी म्हणतात जनावर कमी झालेली आहेत, शेणखत टाकायचं कुठून? प्रश्न बरोबर आहे, जनावर कमी झालेली आहेत. आणि त्याच्यासाठी दुसरी सुद्धा म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी किंवा सेंद्रिय घटक दुसरी आपण टाकू शकतो. जमिनीचा पालापाचोळा आम्ही म्हणतो की जमिनीमधनं आपण काढतोय फक्त, जमिनीला काही वापस देत नाही. तर जमिनीमध्ये पालापाचोळा जो आम्ही एक स्लोगन लावलेला आहे आमच्या कृषी महाविद्यालयामध्ये की जमिनीची माती जमिनीचं पाणी जमिनीत आणि जमिनीतील काळी कचरा सुद्धा जमिनीतच. तर कमीत कमी जितकं आपण जमिनीमधनं उपसा करतोय, सेंद्रिय घटक आपण जी काढतोय हे अन्नधान्य म्हणून, आणि जी सेंद्रिय घटक आपण पालापाचोळाच्या किंवा जो कडबा असतो किंवा जी ताटं असतात ती जेव्हा आपण जमिनीमधून काढतो आहे तर ही जी कडबा वगैरे आहे ठीक आहे, पण काही पालापाचोळा जो असतो 1/3 तरी जमिनीमध्ये वापस जायला पाहिजे, मातीमध्ये वापस जायला पाहिजे. तेव्हाच जमिनीमधले सेंद्रिय पदार्थ वाढतात. आणि वाढत्या सेंद्रिय पदार्थामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि वाढते सेंद्रिय कर्ब हा अन्नद्रव्य उपलब्धतेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आत्ताच मी बोललेलो आहे. तर आपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्याच्या किंवा सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. वर्मी कंपोस्ट आहे, शेतकरी म्हणतात वर्मी कंपोस्ट साठी सुद्धा शेण लागतो, काडी कचरा लागतो. कोणत्याही दृष्टीनं कंपोस्ट करण्यासाठी शेण, काडी कचरा लागणार आहे, पण सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ही सेंद्रिय घटक टाकणं आपल्याला गरजेचं आहे. काही शेतकरी पुन्हा विचारतात की सर कुठून आणायचं शेणखत, कुठून आणायचं हे गांडूळ खत?
त्यांना आमचा सल्ला असेल की शेतकरी बंधूंनी गांडूळ खत आणि शेणखत उपलब्ध होत नसेल तर अशा ठिकाणी कमीत कमी हिरवळीची खतं वापरायची आहेत. आपण वर्षभर जमिनीला रिकामच ठेवत नाहीत. खरं म्हणजे जमिनीमध्ये एक वेळेस तरी वर्षातून जर सेंद्रिय कर्म जमिनीमध्ये कमी होत असेल 0.5च्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी होत असेल तर अशा शेतकरी बंधूंनी हिरवळीची खते आहेत, त्या धेनच्या आहेत, त्याला बरू म्हणतो आपण, आणि बरू लावू शकतो किंवा ढेंचा लावू शकतो किंवा दुसरी सुद्धा हिरवळीची पिकं आपण घेऊ शकतो. जसं चवळी आहे, बरेच सारे शेतकरी चवळी पेरतात आणि फुलावर येण्याच्या काळामध्ये त्याला जमिनीमध्ये गाळून टाकतात. ढेंच्याचं बी सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे, बरूचं बी सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. दरवर्षी कमीत कमी शेतकरी बंधूंनी 2 ते 2.5 महिने रान जेव्हा रिकामा असतो अशा वेळेस जेव्हा पीक नाही अशा वेळेस कमीत कमी ही सेंद्रिय घटक आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केलेले पाहिजे. आणि त्याच्यासाठी हिरवळीची पिकं घेणं सुद्धा आणि त्यांना गाळून टाकणं हे सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर जीवाणू खतांचा वापर काही आपण पाहिलेलं आहे. जसं जीवाणू खतांचा वापर शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, शेतकऱ्यांना त्याचं महत्व इतकं कळलेलं नाही. आणि आम्ही जसं पाहतोय की हार्डली 20-25% शेतकरी हे जीवाणू खतांचा वापर करतात. जीवाणू खतं जितकी जास्त वापरली लागते काहीच नाही, खूप कमी मात्रा लागते. आणि प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी जीवाणू खतं उपलब्ध आहेत, बाजारामध्ये उपलब्ध आहे, कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत, इव्हन KVK औरंगाबादला सुद्धा उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी जीवाणू खतांचा सुद्धा वापर केला तर जमिनीचे सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय घटक वाढवायला मदत होते. तर ही काही म्हणजे उपाययोजना आहेत सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीनं. आणि कव्हर क्रॉप, जमिनीला प्रत्येक वेळेस आच्छादन असणं गरजेचं आहे. मी आताच बोललो की जेव्हा जमिनीमध्ये आच्छादन नसतो अशा वेळेस जमीन तळतू म्हणतो आपण, पण ती काही तळलेली जमीन नसते. जेव्हा जमिनीचा वरचा पृष्ठभाग किंवा नांगरल्यानंतर जमिनीचा वीतभर भाग जो एक्सपोज होतो किंवा ज्याच्यावर सूर्यकिरण खूप जास्त पडतात अशा वेळेस सेंद्रिय कर्ब घटतो. सेंद्रिय कर्ब म्हणजे आम्ही त्याला सी म्हणतो. जेव्हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो CO2 होऊन तो हवेत निघून जातो आणि सेंद्रिय कर्ब हे जमिनीमध्ये शोषल्या जात नाही किंवा जमिनीमध्ये स्थिर राहत नाही. तर हे सेंद्रिय कर्बाचं स्थिरीकरण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कव्हर क्रॉप म्हणजे जमिनीवर हमेशा आच्छादन पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी पुरवठा आहे आणि जी शेतकरी वर्षभर आपल्या जमिनीवर आच्छादन ठेवू शकत असाल अशा शेतकऱ्यांनी आच्छादन करणारी पिकं घ्यायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलरली. आणि जमिनीचं आच्छादन जेव्हा असेल तर अशा जमिनीमध्ये आच्छादनमुळे सेंद्रिय कर्ब हा हवेत जाणार नाही आणि तो जमिनीतच राहील, स्थिर राहील. तर ही एक घटक आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने करू शकतो. दुसरं मी आत्ताच बोलत होतो की शेतकऱ्यांनी हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे विडीसाइड वापरतो म्हणजे तणनाशक वापरतो किंवा जी पेस्टिसाइड वापरतो, कीटकनाशक वापरतो, फंजीसाइड वापरतो, त्याचा वापर सुद्धा हा पर्टिक्युलरली विडीसाइडचा हर्बिसाइडचा वापर हा खूप जास्त होतोय. समतोल वापर पाहिजे कोणत्याही गोष्टी. म्हणजे समतोल जर नसेल ना तर आपल्याला परिणाम भुगतावे लागतात. तर हा समतोल घ्यायचा आहे. आमचं रिसर्च संशोधन म्हणतो की जेव्हा ह्या तणनाशकांचा वापर हा अति होतो म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतो. हॅलो सर. हा बोला. हा सर, ते आपल्याला गांडूळ खताचा प्रकल्प टाकत होता. आपल्याकडे जनावर भक्कम आहे. आपण बोलूया ना, आपण थोड्या वेळानं बोलूया. दादा 1 मिनिट, सरांचं मार्गदर्शन पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आपण बाकीचे प्रश्न उत्तर घेऊ. चालेल सर. हा, आपण घेऊया प्रश्न उत्तर. मी बोलत होतो की हा जो तणनाशकांचा वापर आहे आणि कीटकनाशकांचा वापर आहे, तणनाशकांचा वापर हा वाजवीपेक्षा जर जास्त असेल तर जमिनीमधले जे सूक्ष्म जीवाणू असतात ते पण जीव आहेत, मी आताच बोललोय. आणि तणनाशके हे आपण जी वापरतो आहे त्या तणनाशकांचा विपरीत परिणाम या सूक्ष्म जीवाणूवर होतो. आणि सूक्ष्म जीवाणूची संख्या जेव्हा जमिनीमध्ये खालावते तर मी माझ्या अगोदर बोललेलो आहे की हे जीवाणू जेव्हा जमिनीमध्ये जीवाणू विषाणू कमी होतात, सूक्ष्म जीवाणू कमी होतात, सूक्ष्म जीवजंतू जेव्हा जमिनीमध्ये कमी होतात
सर्वच अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. तर तणनाशकांचा वापर सुद्धा हा समतोल करायचा आहे. वाजवीपेक्षा जास्त वापर नको आहे. आणि वाजवीपेक्षा वापर हा तणनाशकांचाच नाही, खतांचा सुद्धा वापर हा वाजवीपेक्षा जास्त करायचा नाही आहे. खतं किंवा तणनाशक जेव्हा आपण वाजवीपेक्षा जास्त वापरतो त्याचा विपरीत परिणाम हा जमिनीमधले असलेल्या जीवजंतूवर, गांडूळवर होतो. आणि ही जीवजंतू, गांडुळे हे आपल्याला शेतकऱ्यांचे मित्र आहेत, हे शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपण म्हणतो की वाजवीपेक्षा खतांचा वापर जास्त नको आहे, म्हणून जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून घ्यायला पाहिजे. जमिनीचा मातीचा नमुना हा कमीत कमी 3 वर्षांनी एक वेळेस तरी शेतकरी बंधूंनी मातीचा नमुना हा प्रयोगशाळेला पाठवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचं पृथक्करण करून घेऊन जी अन्नद्रव्ये आपल्याला आवश्यक आहे तिचाच वापर करायला पाहिजे. त्या अन्नद्रव्ये भरमसाठ शेतकरी आज हा डीएपी वापरतोय. मला डीएपीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी म्हणेल की हे डीएपी मध्ये असलेले 18-46-0 हा 46 जो घटक आहे, काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्फुरद, आम्ही स्फुरदमुळे परेशान असतो की स्फुरदची कमतरता आहे, पण काही शेतकऱ्यांच्या मातीच्या नमुन्यामध्ये स्फुरदमुळे दुसरे प्रॉब्लेम आम्ही अनुभवायला लागलेलो आहे. तर हे स्फुरद किंवा डीएपीचं प्रमाण सुद्धा आपल्याला समतोल राखायचं आहे. डीएपी वाजवीपेक्षा जास्त वापरायचा नाही आहे. आणि सर्वात जास्त परिणाम होतो हा डीएपीचा. स्फुरद जास्त असेल तर झिंकची उपलब्धता त्या ठिकाणी कमी होते आणि आपल्याला पानं पिवळी पडलेली दिसतात, वाळ खुंटलेली दिसते, ह्या जस्ताच्या कमतरतेमुळे. आणि हे जस्त कमतरतेची कारण डीएपी हा, जे शेतकरी प्रत्येक वर्षी डीएपी वापरतात, कारण हा महागडं खत आहे आणि शेतकऱ्यांना वाटतं की मी महागडं जर खत दिले तर पिकावर त्याचे चांगले परिणाम होईल, पण ह्याचे विपरीत परिणाम आता समोर यायला लागलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, समतोल अन्नद्रव्यांचा, खतांचा वापर सुद्धा समतोल असायला पाहिजे. आणि आपण जे तणनाशके जी वापरतो आहेत त्यांचा वापर सुद्धा समतोल असायला पाहिजे. वाजवीपेक्षा जास्त वापर करणं टाळायला हवं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे जमिनीचं आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं, जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीनं पिकं आपण आलटून पालटून घ्यायला पाहिजे. आपण म्हणतोय की वर्षातून एकदा तरी द्विदल पिकं घ्यायला पाहिजे. द्विदल पिकं म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रकारची जी गाठी, मुळावर जी गाठी येणारी पिकं आहेत ती घेणं गरजेचं आहे वर्षातून एक वेळेस तरी. ज्या शेतकरी बंधूंचं फळबागा आहेत त्यात आंतरपीक म्हणून ही द्विदल पिकं घेता येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्या वातावरणामध्ये जो नत्र असतो, आपल्या वातावरणामध्ये 76 ते 78% नत्र असतो, जो आपण डायरेक्ट वापरत नाही किंवा स्वच्छ आपण जो हे घेतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, पण हे नत्र जो असतो हवेमध्ये तो सर्वात जास्त प्रमाणात आहे. आणि हे नत्र आपल्याला चांगलं स्थिर करून घ्यायचं असेल जमिनीमध्ये तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी द्विदल पिकं, डाळवर्गीय पिकं आपल्याला शेतामध्ये घेण्याची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनी ही एक सुद्धा लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आणि मी आता जसं बोललेलो आहे की नत्र हे 76 ते 78% आहे आपल्या वातावरणामध्ये. त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर ऑक्सिजन पाहिलं तर फक्त 21% आहे. 21% ऑक्सिजन आहे, जे आपल्याला जनावरांना सुद्धा लागते, माणसांना सुद्धा लागतो, तो फक्त 21% आहे. आणि नत्र हा आपल्या वातावरणामध्ये 76 ते 78% आहे. तर विचार करा की हा नत्र जेव्हा आपल्याला मिळेल तर आपोआपच आपलं नत्र खतांचं प्रमाण सुद्धा कमी होईल. आणि ही नत्रयुक्त खते कमी करणं आज गरजेचं झालेलं आहे. आम्ही पाहतोय की युरियाचा सुद्धा भरमसाठ वापर शेतकरी बंधू करतायत. आणि युरियाचा भरमसाठ वापर करण्यापूर्वी जमिनीचं आरोग्य जर आपल्याला माहित नसेल, जमिनीमध्ये युरियाचं प्रमाण किती टाकावं हे सुद्धा माहित नसेल तर वेगवेगळे प्रॉब्लेम व्हायला. की युरिया हा असा एक खत आहे की जो जमिनीमध्ये स्थिर राहत नाही. वापरलं पिकानं घेऊन टाकलं तर ठीक आहे, पण जर पिकाला गरज नसेल आणि पीक जर नत्राची उपलब्धता आपल्या मातीमध्ये चांगली असेल आणि पुन्हा नत्रयुक्त खत जसं मी युरियाचं उदाहरण दिलं जर टाकलं तर हे पाण्यामध्ये विरघळतो. हा पाणी नदीला जातो, जनावरं पितात, माणसं पितात आणि याच्या सुद्धा विपरीत परिणाम हा आपल्या माणसाच्या शरीरावर दिसून येत आहेत. त्याला आम्ही ब्लू बेबी सिंड्रोम म्हणतोय. आजकाल जे लहान मुलं आहेत, 1-2 वर्षाची मुलं आहेत, ही पाणी पितात जी नत्रयुक्त पाणी, म्हणजे युरियाच्या द्वारे जे वापरलेलं युरिया नाही ते विरघळलं आणि ते गेलं आपल्या बोरवेलमध्ये, ते गेलं आपल्या विहिरीमध्ये आणि तोच पाणी आपण प्यायला लागलो. तर अशा ठिकाणी हे विपरीत परिणाम शरीरावर सुद्धा आजकाल
या नत्रयुक्त खतांचे दिसायला लागलेले आहेत। शेतकरी बंधूंनो, माझी आपल्याला विनंती असेल की आपण जेव्हा खतं वापरायची आहेत, आपल्याला मी असं म्हणत नाही की सेंद्रिय पदार्थ सुद्धा वापरायची आहेत, जीवाणू खतं सुद्धा वापरायची आहेत, रासायनिक खतं सुद्धा वापरायची आहेत, पण त्यांचा समतोल राखायचा आहे। आणि हा समतोल राखला तरच आपल्या जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन चांगलं होतं। आणि आपण समतोल जर बिघडवला तर जमिनीचं आरोग्य सुद्धा बिघडेल। जी जमीन, ज्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे जीवाणू आहेत, ज्या जमिनीचा घनता चांगली आहे, ज्या जमिनीचा सामू चांगला आहे, त्या जमिनीमध्ये आजकाल आम्ही आणखी एक पाहतो की शहरी भागात राहणारे किंवा शहराच्या जवळ जमिनी ज्यांच्या आहेत त्या ठिकाणी विषारी पदार्थ सुद्धा मातीमध्ये मिळायला लागतात, टॉक्सिक एलिमेंट म्हणतो आम्ही त्याला। तर अशा ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे की आम्हाला ही जमीन जी पूर्वजांकडून मिळालेली आहे ती जमीन किंवा ती माती आपल्याला आपल्या पिढीला सुद्धा द्यायची आणि येणाऱ्या पिढींना सुद्धा द्यायची आहे। तर काळजी घ्यायची गरज आहे की आपली जमीन ही जमीन ही मृत नको आहे, आपल्याला जिवंत ठेवाय। आणि जीवन ठेवण्याच्या दृष्टीने ही जमिनीतील किंवा मातीतील तीन घटक भौतिक गुणधर्म सुद्धा जपायचे आहेत। आपल्याला मी बोललो जमिनीला जास्त टणक होऊ द्यायचं नाही आहे। आणि रासायनिक गुणधर्मांच्या बाबतीत मी एकच शब्द बोललो की आपल्याला जमिनीचा सामू किंवा पीएच आहे तो 7.5 च्या आसपास आणायचा आहे। आणि हे 7.5 आणण्यासाठी आपल्याला विविध जैविक पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे। त्यात सेंद्रिय पदार्थ आहेत, त्यात जैविक खतं आहेत, हिरवळीची खतं आहेत। आणि तिसरा घटक मी जेव्हा बोललो की जेव्हा ती जीवाणू, विषाणू आणि सूक्ष्म जीव जमिनीमध्ये चांगली असतील तेव्हाच ही माती आपल्यासाठी जिवंत असेल। आणि ही जिवंत माती जी सुदृढ असेल ती आपल्याला सुपीक माती आता ही माती सुपीक असेल किंवा जमीन सुपीक असेल तर आपल्याला जे अन्नधान्य मिळणार आहे त्यात अन्नद्रव्यांची घटकं सुद्धा चांगली असणार आहे। त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर म्हणजे माणसांच्या आणि जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा चांगला होणार आहे। तर मी बोलत होतो की हे मातीचा नमुना प्रत्येक 3 वर्षातून एक वेळेस आपल्या प्रयोगशाळेला द्यायचा आहे। औरंगाबादला आहे, परभणीला आहे, प्रत्येक जिल्ह्याला प्रयोगशाळा आहे, विद्यापीठाला प्रयोगशाळा आहे। तर मातीचा नमुना घेण्यामध्ये सुद्धा शेतकरी थोडीशी निष्काळजीपणा करतायत, घेत नाहीत। आणि जे शेतकरी मातीचा नमुना घेतात ते म्हणजे जशी शास्त्रोक्त पद्धत आहे तशाने घेत नाहीत। नांगरलेल्या जमिनीमध्ये खालचा थर वर येतो तशीच माती शेतकरी भरतात आपल्या बॅगमध्ये आणि तशीच आणून देतात। हा प्रकार जो आहे तो टाळायला हवा। जेव्हा आपलं रान रिकामं होतं नांगरण्याच्या अगोदर, वखरणीच्या अगोदर किंवा तिर्री मारण्याच्या अगोदर आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे। जमीन जर समपातळीत असेल, एकाच प्रकारची जमीन असेल तर वेगवेगळ्या ठिकाणाची थोडीशी आपल्याला म्हणजे एक एकरभर जमीन आहे तर 10 स्पॉट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत। आणि त्या 10 स्पॉट मधनं प्रत्येक स्पॉटमध्ये इंग्रजी आकार व्ही सारखा खड्डा करायचा आहे, त्यातली माती काढायची आहे। आणि साईडला जी माती असती आहे म्हणजे त्यातली माती व्ही आकाराचा खड्डा खोदला आपण, त्यातली माती काढून फेकली, साईडून थोडीशी माती घसरवायची आहे त्या व्ही आकाराच्या खड्ड्यामध्ये। आणि प्रत्येक 8-10 खड्ड्यामधनं एका ताडपत्रीवर खताची नसावी थैली, अशा ताडपत्रीवर आजकाल पिवळ्या निळ्या ताडपत्री आहेत ते आणून ठेवायचं। ते 1 एकर मधनं आपण सॅम्पल घेतलं मातीचं तर तो 4-5 किलो होऊन जाईल, कारण 8-10 जागेवरून आपण जमा केलेला आहे। त्याला चांगलं घुसळायचं, मिसळायचं आहे आणि एक ढीग करायचा। आपला टोपला जो असतो आपण उबळा ठेवतो ना तसा ढीग करायचा आहे। तसं ढीग केल्यानंतर मग आपण त्याचे 4 भाग हाताने करायचे। 4 भागामधनं जे विरुद्ध दिशेने जे भाग असतात ते फेकून द्यायचे आहेत। बाकीचा जो राहिलेला मातीचा नमुना आहे त्याला पुन्हा मिसळायचा आहे, पुन्हा त्याचा ढीग करायचा आहे। आपण जर पालथं टोपलं मारतो तसं पुन्हा त्याचे 4 भाग करायचे, विरुद्ध दिशेचे फेकून द्यायचे। असा हा प्रकार आपल्याला कमीत कमी 250 ते 500 ग्राम माती येईपर्यंत करायचा आहे। आणि ही माती जेव्हा हा नमुना घेतला आपण तर हा नमुना चांगल्या पिशवीमध्ये, जर आपल्याला नवीन पिशवी वापरता आली तर खूपच चांगलं आहे, अशा पिशवीमध्ये भरायचं आहे। त्याच्यावर शेतकऱ्याचं नाव लिहायचं, सर्वे नंबर लिहायचं। आणि दुसरं आणखी एक लिहायची गरज आहे म्हणजे शेतकरी आजकाल लिहित नाहीत की त्याला मातीचा नमुना जो तो घ्यायला लागलाय पुढच्या वेळेस त्याला कोणतं पीक घ्यायचं आहे आणि मागच्या वेळेस त्यांनी कोणतं पीक घेतलेलं आहे। तर आम्हाला जे आमच्या प्रयोगशाळेमध्ये बसलेले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना शिफारस देणं हे गरजेचं आहे। आणि शिफारस देते वेळेस
शेतकऱ्याला नेमकं काय करायचं हे जर माहित नसेल तर शिफारस देता येत नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे जे मातीचा नमुना आपण घेत आहात त्याच्यानंतर ही शिफारससाठी सुद्धा आपण जेव्हा पाठवता मातीचा नमुना त्यावेळेस लिहायचं आहे तिथे की आम्हाला पुढच्या वेळेस पीक कोणतं घ्यायचं आहे. तर शास्त्रज्ञ ही योग्य शिफारस आपल्याला करू शकतील. हे मी मातीच्या नमुन्याच्या बाबतीत बोललेलं आहे. जे शेतकरी फळबागा घेत आहेत त्यावेळेस नमुना हा वरचा घ्यायचा नाही, विधभर नमुना नाही घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तर त्यांना चांगला परसभर खड्डा करायचा आहे. कारण हे फळबागा जे घेणार आहोत अशा ठिकाणी 1 एकर किंवा 1.5 एकर जर जमीन असेल आणि तिथे फळबागा घ्यायच्या असेल तर वेगवेगळे परसभर किंवा कमीत कमी 3-4 फूट तरी आपण खड्डे खंदायचे आहेत आणि वेगवेगळ्या थरचे नमुने हे प्रयोगशाळेला पाठवायचे आहेत. चुनखडीची मात्रा सुद्धा मराठवाड्याच्या मध्ये जास्त आहे. तेव्हा चुनखडीची मात्रा ही 10% पेक्षा जास्त असेल आपल्या मातीच्या नमुन्यामध्ये, शेतकरी बंधूंना माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की जेव्हा 10% पेक्षा जास्त आपल्या शेतीमध्ये मातीमध्ये जर चुनखडी असेल तर अशा ठिकाणी फळबागा बिलकुल घ्यायच्या नाही आहेत. कारण ही फळबाग थोड्या दिवसासाठी काम करते आणि जेव्हा ही चुनखडी ऍक्टिव्ह कॅल्शियम कार्बोनेट आम्ही म्हणतो त्याला, हा चुना आहे. जेव्हा चुनावर आपण पाणी टाकतो तर कसं उतू येतो तसं जमिनीमध्ये जर हे या ठिकाणी मुळांच्या जवळ हा चुना उतू येत असेल तर मला सांगा तुम्ही की मुळं कशी हे पनपतील आणि मुळांना अन्नद्रव्य कशी मिळतील. तर शेतकरी बंधूंना माझी आणखी एक विनंती आहे की जेव्हा आपण मातीचा नमुन्याचं पृथक्करण कराल, मातीचा नमुने आपण घ्याल आणि त्याचा रिझल्ट जर आपल्याकडे येईल आणि त्या ठिकाणी चुनखडी जर 10% पेक्षा जास्त असेल तर फळबाग घ्यायची नाही आहे. संत्र मोसंबी असो किंवा दुसरी फळबागा असो, शास्त्रज्ञांना ते आपल्या मातीचा नमुना रिपोर्ट घेऊन जायचं आहे, शेतकऱ्याबरोबर बोलायचं आहे आणि फळबाग जी लावण्याजोगी आहे आपल्या मातीच्या नमुन्याच्या बेसिसवर तीच फळबाग आपण घ्यायची आहे किंवा 10% पेक्षा जास्त असेल तर फळबागा घेण्याचं टाळायचं आहे. तर ही काही माझी काही आपल्याला सजेशन होते. आता शेतकरी बंधू काही म्हणत होते की प्रश्न उत्तर सुद्धा विचारायची असेल तर मी झाडे साहेबांना विनंती करतो आणि त्यांच्या सोबत काम करणारी जी मंडळी आहे त्यांना की आपण प्रश्न उत्तराचा थोडासा वेळ देऊ शकतो. मी इथे थांबतो आहे आणि एक संदेश देतो लास्टला. मी अगोदरच बोललेलो आहे की शेतकऱ्यांनी एक कृषी समृद्धीचा मंत्र घेऊन जायचा आहे. तो म्हणजे शेतातील माती शेतातच, म्हणजे शेतातील माती बाहेर जाऊ द्यायची नाही. शेतातील पाणी शेतातच, म्हणजे शेतातलं जे पाणी आहे आपलं ते सुद्धा शेताच्या आपल्या बाहेर जायला नको. शेतातील काळी कचरा आणि पाला पाचोळा ही शेतात. ही जी 3 लाईन मी बोललो, शेतातील माती शेतातच, शेतातील पाणी शेतातच, शेतातील काळी कचरा आणि पाला पाचोळा ही शेतातच, ही कृषी समृद्धीचा मंत्र आहे. हा आपण जर पाळला तर मला निश्चितच खात्री आहे की आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि ही जमीन आपल्याला चांगलं पीक देईल आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण ही माती ही जमीन चांगली देऊ शकतो. धन्यवाद. आपण थोडीशी आता प्रश्नोत्तरासाठी वेळ देऊया.